दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचं चिंतन, अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ एक वर्षापासून आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मागच्या लॉकडाऊन काळामध्ये हे व्यासपीठ चालू झालं एप्रिलमध्ये. सकाळी दुपारी संध्याकाळी प्रवचनं कीर्तनं अशी बरीच कार्यक्रम असायचे. पण हळूहळू ते कार्यक्रम जसं जीवनाचं रहाटगाडगं चालू व्हायला लागलं तसं ते सगळं बंद पडलं. केवळ दुपारी 3 ते 4 या वेळेमध्ये समर्थांच्या वाङ्मयावर आधारित जे चिंतन चालू आहे, जो अभ्यास चालू आहे, तो मात्र अव्याहतपणे चालू आहे. यासाठी प्रवीणजी शास्त्री दिवाकर आणि माझ्या गैरहजेरीमध्ये ज्या ज्या समर्थ भक्तांनी, सौ रंजना पाटील आहेत, सौ मेधा कुलकर्णी, सौ संध्या कोल्हटकर, सौ शुभदा थिटे,
सौ शुभदा फणसे, अशा अनेक जणांनी, सौ वृषाली कुलकर्णी कोल्हापूर, अशा अनेक जणांनी या सेवेमध्ये खंड पडू दिला नाही. समर्थांच्या चरणी त्या सगळ्यांची सेवा रुजू झाली आहे. त्यांच्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास एकदा अभिवादन करतो. आणि आपण जो विषय पाहतो आहोत, समर्थकृत 11 लघुकाव्ये, या लघुकाव्यांमध्ये आपण सध्या समर्थांनी उद्धव स्वामींना टाकळीच्या तपाचरण काळामध्ये सांगितलेला 21 समासी दासबोध तो आपण पाहत आहोत. सध्या या वर्षभरातल्या काळात किमान 100 पेक्षा जास्त साधकांनी लाईव्ह हे कार्यक्रम पाहिले. काही जण तर पहिल्या दिवसापासून आहेत. 20, 22, 25 लोक असे आहेत की जे पहिल्या दिवसापासून आहेत. त्यामध्ये प्रकाश जोशी आहेत, घुले आहेत, मेधा कुलकर्णी, सुषमा काळे. अहो, या सुषमा काळे, त्यानंतर कावरे, या तिघी चौघींनी चातुर्मासामध्ये, आपली तेव्हा दुपारी 2ची वेळ होती, 2ला 1 मिनिट कमी असताना आपला मोबाईल चालू करायचा. अत्यंत सातत्याने, नियमितपणे त्यांनी हे पाहिलं. आमच्या कराडच्या प्रतिभा पोरे आहेत, माझ्या बायकोचा भाचा, त्यांचं कुटुंब सगळं कराडवरनं अतुल पाहत आहेत. माझे लांबचे काका वसंतराव चौधरी हे औरंगाबादवरनं पाहत आहेत. आज त्यांनी मला मुद्दाम लिहिलंय की आम्ही दोघंही पाहत आहोत म्हणून. वासंती चौधरी पहिल्या दिवसापासून आहेत. त्यांनी बऱ्याच वेळा या ठिकाणी संत समागम व्यासपीठावर सेवा दिलेली आहे. वसुधा जहागीरदार या मेधा कुलकर्णीच्या भगिनी आहेत आणि त्या पुण्यात असतात. सातत्याने त्या पण या व्यासपीठावर संत समागमच्या या अभ्यासाचं श्रवण त्या करतायत. शिक्षिका आहेत, परंतु जसा वेळ मिळेल तसं त्या हा कार्यक्रम पाहत आहेत. आमच्या दासह परिवारातल्या रश्मी शिंदे आहेत, माधवी पानसे आहेत, त्यांचे यजमान श्री बाळासाहेब पानसे आहेत, हे दोघेही पाहतात. कल्याणी जोशी या भंडाऱ्याच्या आहेत. मी 2 वर्षाखाली त्यांच्याकडे गेलो होतो. अत्यंत सुरेख पद्धतीनं दासनवमीचा कार्यक्रम त्या घेतात. भिक्षा फेरी आहे आणि संध्याकाळी प्रवचन, अशी सगळी छान, गणपती मंदिरामध्येच त्या राहत असल्यामुळे तिथेच सगळी त्या सेवा ही घेत असतात. ते गजाननाची सेवा करत असतात. आमच्या एक मोठ्या विदुषी आहेत, अभ्यास ज्यांचा खूप आहे, अशा लोचन काटे आहेत, ज्या कल्याण स्वामींचे धाकटे बंधू दत्तात्रय स्वामी त्यांच्या परंपरेतल्या त्या अनुग्रहित आहेत. आमच्या डॉक्टर मीना भांगरे आहेत, व्यवसायाने त्या वैद्यक शाखेचे आहेत. परंतु समर्थांचं वाङ्मय, गीतेचा अभ्यास, त्यांना मोठा पुरस्कार मागच्या वर्षी पुण्यामध्ये मिळाला. अख्खी गीता त्यांना पाठ आहे. अशी श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत. अश्विनी कुलकर्णी आहेत, अनघा चेपे आहेत, मोरया प्रकाशन, आमचे महाजन काका, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांनी या दोघांनी आपल्या कन्याकुमारीला एकनाथजींनी जे स्मारक उभं केलेलं आहे स्वामी विवेकानंदांचं, त्यासाठी आयुष्यातली कितीतरी वर्ष खर्च केलेली आहेत.
80पेक्षा जास्त त्यांनी लेख त्या सत्या काळातले, कसं त्यांचं स्मरण, त्यांनी कसं टिपण ठेवलं, ते सगळं अगदी समोर असं वाचत असताना आपल्याला असं वाटेल की ती डायरी समोर आपल्या येईल, असं सगळं ते वर्णन त्यांनी केलेलं आहे. या दोघांनी त्या कार्यासाठी आपल्या आयुष्यातली कित्येक वर्ष झोकून दिलेली आहेत. एकनाथजी रानडेंचं वन लाईफ वन मिशन असं ते कार्य आहे. आमच्या रेवा देशपांडे आहेत, त्यांच्याकडे अभ्यास तर आहेच आहे, परंतु कुठलाही उपक्रम असेल, आपल्या घरून निघताना एखादा ड्रेस कमी राहील, एखादी साडी कमी राहील, परंतु रांगोळीचे अनेक प्रकार घेऊन त्या निघतात आणि त्या ठिकाणी त्या उपक्रमामध्ये, त्या शिबिरामध्ये रांगोळीची सगळी जबाबदारी त्यांच्याकडे असते. मेधा कुलकर्णी आणि त्यांचे यजमान नंदकुमार कुलकर्णी हे दोघेही सातत्याने या सगळ्या उपक्रमाला उपस्थित राहून या सगळ्यांचं पाठबळ, आपण सगळ्यांनी दिलेला स्नेह, तो भाव माझ्या अंतःकरणात आहे. आणि मी नेहमी म्हणत असल्याप्रमाणे मी जमिनीवर पाय घट्ट रोवून उभा आहे. फक्त माझे जमिनीवर पाय टेकलेले नाही आहेत, तर ते घट्ट रोवलेले आहेत. त्यामुळे हालायचा प्रश्न नाही आहे. त्यामुळे ती हवा कानात शिरणे नाही आणि पाय जमिनीवर घट्ट असणं. कारण पाय जमिनीवर असावेत असं सत्शिष्याच्या अनेक लक्षणांपैकी एक लक्षण आहे. आणि आपण अभ्यास करत असताना सुद्धा साधकाची भूमिका आपल्याकडे असणं हे महत्त्वाचं आहे. अभ्यास अनेक पद्धतीनं आहे, समीक्षण चालू आहे. तरी आमच्या दास परिवाराच्या अपर्णा वांगीकर पुण्याच्या आहेत आणि त्या सातत्याने समर्थांची ही वाङ्मयीन पूजा त्या पाहत असतात. मी मध्यंतरी जेव्हा आत्ता 27 तारखेपासनं याची लिंक मी टाकत होतो, माझ्या स्टेटसला ठेवत होतो, दासबोधाच्या इतर ग्रुपवर मी ती लिंक शेअर करत होतो. पण काय कुणास ठाऊक 17-18 दिवसाचा गॅप पडला आणि मला असं वाटलं की कशासाठी हे आपण करायचं, काय करायचं आपल्याला लिंक पाठवून लोकांना सांगून. खूप भरमसाठ मटेरियल पडतं आहे, कुणी त्याची काळजी त्याला कुणी कॉग्निजन्स घेत नाही त्याचा. बरं, हे काम आपण स्वांत सुखाय करतो आहोत. मी माझ्या अभ्यासासाठी हे सगळं करतो आहे, मग त्याची दौंडी कशाला पिटायची. पण आमच्या अपर्णा वांगीकरांनी मला सांगितलं की अहो असं नका करू, तुम्ही हे पाठवत जा. मी म्हटलं मी ग्रुपवर काही टाकणार नाही, मी तुम्हाला टाकीन. मग अशा बऱ्याच जणांनी जेव्हा मला सांगायला चालू केलं की हे तुम्ही चालू केलं आहे परंतु आमच्यापर्यंत ते पोचत नाही, त्यामुळे मी अशा सगळ्या लोकांना ते लिंक पाठवतो आहे. अशी अनेक लोक या ठिकाणी या व्यासपीठावर आहेत की ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, भरभरून स्नेह दिला, आदर दिला. हा आदर विजय लाडचा नाही आहे. मला माहिती आहे की हा जो सन्मान आहे, जो गौरव आहे, जो प्रेम आहे, जो आदर आहे, जो स्नेह आहे, हा सगळा समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयीन सेवेचं केलेली जी सेवा आहे. तुम्हाला माहिती आहे, पोस्टमन असतो, त्याचा पगार त्याला मिळत असतो, पण त्याला असं वाटतं की दिवाळी आली की आपल्याला पोस्ट मिळाली पाहिजे. 10 रुपये 50 रुपये काय असेल ते कुणी 100ही देईल, त्याच्यावर अधिकार आहे. तसा तुम्ही दिलेल्या सदिच्छा ह्या माझ्यासाठी पोस्टमनला जशी आपण 5-10 रुपये 50 रुपये देतो तशी ती मला मिळालेली पोस्ट आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, आपले ऋण व्यक्त करतो. आणि आपण आज पुन्हा आपल्या दशक समर्थ रामदास स्वामींचा जुना दासबोध त्यातल्या आपण सत्शिष्य लक्षण या 5व्या समासाचं चिंतन करतो आहोत. काल आपण 40व्या ओवीपर्यंत आलो होतो.
आणि या 40व्या ओवीपासून समर्थ रामदास स्वामी पुढच्या 10 ओव्यांमध्ये सद्गुरूपेक्षा देव मोठा असू शकत नाही हे पटवून देत आहेत. सद्गुरू हे केव्हाही देवापेक्षा थोर आहेत हे पुढच्या 10 ओव्यांमध्ये ते आपल्याला पटवून देत आहेत. आपण त्याचं चिंतन आज करण्याचा प्रयत्न करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. सद्गुरुहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा, सामर्थ्य पिसे. श्रीराम. सद्गुरु स्वरूपते संत, आणि देवास मांडेल कल्पांत, तेथे कैचे उरेल सामर्थ्य, हरिहरांचे. श्रीराम. म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक, जेथे आटती ब्रह्मादिक, अल्पबुद्धी मानवी रंक, तयासी हे कळेची ना. श्रीराम. गुरुदेवास बराबरी, करी तो शिष्य दुराचारी, भ्रांती बैसली अभ्यंतरी, सिद्धांत नेणवे. श्रीराम. देव मनुषी भावला, मंत्री देवपणासी आला, सद्गुरु नवचे कल्पिला, ईश्वराचेनी. श्रीराम. म्हणून सद्गुरु पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे, जयासी वर्णिता भांडणे, वेदशास्त्री लागली. श्रीराम. या 5 ओव्या आपण आत्ता पाहिल्या. समर्थ असं म्हणतायत की सद्गुरूहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा. करंटा अत्यंत प्रिय शब्द आहे समर्थांना. तुम्ही समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा. शेलका शब्द आहे. एक प्रकारे ही शिवी आहे. समझने वाले को इशारा काफी है. करंटा शब्दाची जास्त पोलखोल करायची गरज नाही. सद्गुरूहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा, सामर्थ्य पीस आहे. काय अर्थ आहे? समर्थ म्हणताय की जो असा करंटा शिष्य आहे, अभागी शिष्य आहे, दळभद्री शिष्य आहे, असत शिष्य आहे, की ज्याला असं वाटतं सद्गुरूपेक्षा देव मोठा आहे. का तर सामान्य माणसं, एक समाजाचं मन पहा, जिथं वैभव असेल, जिथं संपन्नता असेल, माणसं तिथं लीन होतात. मग ते सामर्थ्य, धन, ते द्रव्य, ते वैभव कशा पद्धतीने मिळवलंय याच्याकडे सुद्धा कुणी लक्ष देत नाही. भुलतात ते, त्या मोहाला बळी पडतात. त्यांना असं वाटतं की हे सामर्थ्य म्हणजे सगळं आहे. जर धन म्हणजे सगळे, पैसा म्हणजे सगळे, तर कित्येक धनिक लोक किती मोठमोठ्या विवंचनेत आहेत. आपल्याला ते साम्राज्य दिसतं, त्याच्याकडे असलेल्या गाड्या दिसतात, आलिशान बंगले दिसतात, पण त्याच्या पाठीमागे असलेली भ्रांत, त्याच्या पाठीमागे असलेल्या चिंता, काळज्या, त्यांची वलय दिसत नाहीत. तसं देवाचं सामर्थ्य मोठं आहे असं शिष्याला वाटतं. का? कारण देवाला चांदीचे आसन आहेत, सोन्याचे टोप आहेत, काय काय पदार्थ आहेत. सद्गुरूंचं तसं नाहीये. असेल तर असू दे, नसेल तर नसू दे, अशी भावना सद्गुरूंची असते. त्या देवाच्या वैभवाला बळी पडतात आणि त्यांना असं वाटतं की देवापेक्षा, हे सद्गुरूपेक्षा देव मोठा आहे. त्याला समर्थांनी एक शब्द वापरलाय, करंटा. सद्गुरु स्वरूपते संत, आणि देवास मांडेल कल्पांत, तेथे कैचे उरेल सामर्थ्य, हरिहरांचे. श्रीराम. समर्थांनी लगेच त्याचा तोडगा दिलाय.
अरे म्हणाले, प्रलयाच्या वेळी कोण शिल्लक राहील? ब्रह्मा विष्णू महेश देखील शिल्लक राहणार नाहीत. त्या सगळ्यांचा निपात आहे, त्या सगळ्यांचा नाश आहे. पण सद्गुरू ते तत्व आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, स्वर्गलोक इंद्र संपती हे काळांतरी विटंबती, सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना श्रीराम. सद्गुरु किती मोठे आहेत. स्वर्गलोक इंद्र संपती नाश पावतात, काळांतरी विटंबती त्यांचा नाश होतो, त्यांची विटंबना होते. सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना. सद्गुरूची एकदा कृपा झाली ती प्रलय जरी झाला तरी ती कृपा संपत नाही. म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक, जेथे आटती ब्रह्मादिक, अल्पबुद्धी मानवी रंक, तयासी हे कळेना श्रीराम. माणसाचं आयुष्यच किती आहे? आपण कधी विचार केलाय का? समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलंय, त्यांचे आयुष्य निपटची थोडे. असे कित्येक किडे आहेत. सॉलोमन ग्रंडी सारखी माणसं आहेत. सोमवारी जन्मला, मंगळवारी त्याचा काय बाप्तिस्मा झाला, बुधवारी काय लग्न झालं, गुरुवारी मुलं झाली, शुक्रवारी आजारी पडला, शनिवारी हॉस्पिटलमध्ये नेलं, रविवारी संपला. आपल्या दृश्याला जे विश्व दिसतंय, डायनासॉर सारखे प्राणी सोडून द्या, परंतु देवमाशासारखे, हत्तीसारखे असे अनेक प्राणी आहेत की ज्यांना आपण पाहिलं सुद्धा नाही, ज्यांचं आपल्याला नाव सुद्धा माहिती नाही आहे. आणि आयुष्यात आपल्याला त्यांना पाहण्याची किंवा त्यांचं नाव, त्यांच्याबद्दल माहिती मिळण्याची सोय सुद्धा नाहीये, शक्यता नाहीये. त्यांच्यासमोर आमचं आयुष्य किती आहे? समर्थ नव्या दासबोधामध्ये म्हणतात, त्यांचे आयुष्य निपटची थोडे. आज ही पर्वत दिसतायत, नद्या दिसतायत, सागर दिसतायत. त्यांच्या आयुष्याच्या समोर आमचं आयुष्य काय? क्या किड्या मकोड्यासारखं तर आहे. म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक, जेथे आटती ब्रह्माधिक. सद्गुरूंचं सामर्थ्य अगाध आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे सगळे आटून जातात. समर्थ दासबोधामध्ये काय म्हणतात? ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे. ज्याच्याकडे आत्मज्ञानाची प्रभाव उसळेल, फाकेल, प्रगटेल, तिथं हे सगळं दृश्य विश्व जे माईक आहे ते आटेल, संपून जाईल. तसं सद्गुरूंचं सामर्थ्य अधिक आहे, कारण त्या सामर्थ्याच्या समोर ब्रह्मा विष्णू महेश हे देव देखील आटून जाणार आहेत. अल्पबुद्धी मानवी रंक, काय शब्द वापरलाय? रंक म्हणजे भिकारी. अल्पबुद्धीचा हा भिकारी माणूस तयासी हे कळेना. सहजोबाईचं चरित्र मध्यंतरी याच व्यासपीठावरून आपल्या सौ मेधा कुलकर्णींनी सांगितलं. सहजोबाईंचा एक दोहा आहे. त्या म्हणतात, धन छोटा पण सुख महा, धीरग बडाई खार, सहजो नन्ना हुजिये, गुरु के वचन संहार. काय म्हणतात सहजोबाई? अहंकाराचा त्याग कर. कोणतं धन मिळव?
धन छोटा पण सुख महा. लहान होण्याचं सुख मिळव, नम्रता अंगी घेण्याचं सुख मिळव. ते सुख मोठं आहे. धीरग बढाई खार, अहंकाराच्या नादी लागू नको. सहजो नन्ना हुजिये. सहजोबाई म्हणतायत, नन्ना हो, छोटा हो, नम्रपणा स्वीकार. छोटा हो म्हणजे 5 फुटाचा 1 फूट 1.5 फूट हो असं नाही. वृत्तीनं लहान हो, नम्र हो. सहजो नन्ना हुजिये, गुरु के वचन समार. गुरुच्या समोर तू आपला लघुरूप घेऊन बस. पुढे समर्थ म्हणतात, गुरुदेवास बराबरी, करी तो शिष्य दुराचारी. भ्रांती बैसली अभ्यंतरी, सिद्धांत नेणवे श्रीराम. गुरुदेवास बराबरी, करी तो शिष्य दुराचारी. भ्रांती बैसली अभ्यंतरी, सिद्धांत नेणवे. सद्गुरू हे देवापेक्षा मोठे आहेत हा सिद्धांत त्याच्या लक्षातच येत नाहीये. हा जो पहिला चरण आहे या ओवीतला, गुरुदेवास बराबरी करी, याचे 2 अर्थ आहेत. एक, गुरु सद्गुरू आणि देव हे एकाच पातळीवर आहेत असं म्हणणं, हा पहिला अर्थ आहे. दुसरा अर्थ आहे, काही शिष्यांना साधना करत असताना काही सिद्धी प्राप्त होतात आणि त्याला असं वाटू लागतं की आता मी तर सद्गुरूच झालो. गुरुदेवांसोबत मी माझी बरोबरी करणं हा दुसरा अर्थ आहे. गुरुदेवास बराबरी, करी तो शिष्य दुराचारी. दुर्व्यसनी आहे, दुराचारी आहे, अधम आहे. का? तो सद्गुरू आणि भगवंताला किंवा देवाला एकाच लेवलला आणतोय म्हणून, आणि सद्गुरू आणि मी एकाच पातळीवर आहेत. आता मला भगवंताचं दर्शन झालंय, आता मला परब्रह्म स्वरूप प्राप्त झालंय, मला आत्मज्ञान प्राप्त झालंय. आता मी आणि सद्गुरू एकाच पातळीवर आहोत. मला आठवतंय, समर्थ होती सुनील दादा चिंचोळकरांच्या घरी मी बऱ्याच वेळा जात असे. ते जर दिवाणवर बसलेले असतील आणि ते जर म्हणाले बस, तर मी कधी बसलेलो नाही. मी आपल्या बाजूच्या खुर्चीमध्ये किंवा खाली बसायचो. असं खूप ठिकाणी होतं का नाही? आपल्या आयुष्यातही होतं. आपल्याला मोठेपणा वाटतो. आणि जर कधी अशी वेळ आली त्यांच्या शेजारी बसायची, किंवा आमचे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या शेजारी जर बसायची वेळ आली, तर अंग चोरून मी बसत असे. मला आजही ते सगळे प्रसंग आठवतात. आपली लायकी नाहीये. हा भाव जोपर्यंत अंतःकरणात आहे तोपर्यंत माणसाचा क्रमविकास चालू राहील. ज्या दिवशी त्याला वाटतं गुरुदेवास बराबरी, समर्थ म्हणतात तो दुराचारी आहे शिष्य. देव मनुषी भाविला, मंत्री देवपणासी आला. सद्गुरू नवचे कल्पेला, ईश्वराचेनी श्रीराम. अहो समर्थ सांगतात, ईश्वराला सुद्धा सद्गुरूचं वर्णन करता आलेलं नाहीये. देव मनुष्य भावला. देवांचे प्रकार किती आहेत? आपण म्हणतो 33 कोटी देव आहेत. मला जो देव प्रिय वाटेल, जो आवडेल, मी त्याची पूजा करतो. मग माझी हैसियत जशी असेल, माझी पात्रता जशी असेल, माझी कॅपॅसिटी जशी असेल, त्याप्रमाणे मी ती मूर्ती घेतो. मग समर्थ जसं सांगतात तसं कुणी लाकडाची मूर्ती घेतं, कुणी प्लॅस्टिकची घेतं, कुणी चांदीची घेतं, कुणी सोन्याची घेतं. त्याला मढवतो वेगवेगळे अलंकार घालून, हिरे माणकं पाचू असं करून. देव मनुष्य भाविला. माणसाला ज्याला त्याचा आकार जसा वाटला
तो तसं त्या देवाला भजतो आणि देवाला अपेक्षित ठेवतो. मला तुम्ही सांगा, आमचे परमपूजनीय स्वामी वरदानंद भारती, त्यांना भगवंतानी दर्शन दिलं, ते नारायणाच्या रूपात दिलं, चतुर्भुज नारायणाच्या रूपात दिलं. हिमालयामध्ये एक मोठी काळी शिळा आहे, त्यावर नारायण ते परब्रह्म त्या सगुण रूपात आलं आणि त्यांनी ते दर्शन दिलं. गुलाबराव महाराज माधांचे वर्ध्याजवळ अंध आहेत, पण त्यांना माऊलींनी कसं दर्शन दिलं त्याचं चित्र त्यांनी रेखाटून काढलं. चित्रकाराला बोलावलं, कारण गुलाबराव महाराज तर अंध आहेत. त्यांनी चित्रकाराला बोलावलं, म्हणले माऊलींचं चित्र काढ. अंगावर भरजरी शाल, मंदिल, फेटा, खाली आसन मांडलंय, त्यावर गादी टाकली आहे, दोन बाजूला लोड आहेत. लक्ष्मण बुवा पांगारकर, दासबोधाचे परमपूजनीय निरूपणकार लरा पांगारकर बाबा म्हणाले, अहो गुलाबराव महाराज, वाळीत टाकलेली ही संन्याशाची पोरं आणि त्यांना तुम्ही काय भरजरी शाल घातली, फेटा घातलाय, मंदिर बांधलाय, हे कसलं रूप आहे? गुलाबराव महाराजांना काशीला विश्वेश्वराची पूजा झाल्यानंतर अग्रपूजेचा मान जो माऊलींना मिळाला, त्यानंतर जो त्यांचा सत्कार केला, ते स्वरूप त्यांच्या अंधदृष्टीला दिसलं आणि ते त्यांनी चित्रकाराकडे काढून घेतलं. ईश्वराला सुद्धा सद्गुरूंचं वर्णन करता येत नाहीये. देव मनुष्य भाविला, मंत्री देवपणासी आला. मग ती मूर्ती आणली, मग आम्ही काय करतो? प्रतिष्ठापना करतो, मंत्र म्हणतो, आवाहन, पूजन, नैवेद्य वगैरे सगळे षोडशोपचार केल्यानंतर पुन्हा काय? शेवटी विसर्जन. हे सगळं कशावर आधारित आहे? मंत्रांवर आधारित आहे. मंत्र म्हणले तर आवाहन आहे, मंत्र म्हणले तर अर्चन, पूजन, वंदन सगळी भक्तीचे प्रकार आहेत. पण तसं सद्गुरूंना मंत्राची कुठल्याही गरज नाही. ते तत्व आहे, ते असतची असे. असं आहे, फार गोड शब्द आहे, असतची असे. याचा अर्थ आहे, सृष्टीच्या निर्माणापूर्वी ते जसं होतं, सृष्टी निर्माण झाल्यानंतर ते तसंच आहे, आणि सृष्टीचा सगळा ऱ्हास झाल्यानंतर सुद्धा ते जसंच्या तसंच आहे. त्यात काळी मात्र फरक नाही. म्हणून त्याला शब्द आहे असतची असे. मनुष्याने कल्पना केली, मंत्रांनी प्रतिष्ठापना केली, असा तो देव आहे. सद्गुरूंचं तसं नाही आहे. पुढे समर्थ म्हणतात, म्हणून सद्गुरू पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे, जयासी वर्णिता भांडणे, वेदशास्त्री लागली श्रीराम. माऊली सुद्धा म्हणतीये, देव सारावे परते, संत पूजावे आरते. काल आपण तो दोहा पाहिला, गुरु गोविंद दोनो खडे, काके लागे पाय, गुरु बलिहारी आपणे, गोविंद दियो बताय. भगवंत किंवा देव आणि सद्गुरू हे दोघेही जर एकाच वेळी उभे असतील दारामध्ये, कुणाला आसन द्यायचं, कुणाची पूजा करायची, कुणाची अवभगत करायची? अगोदर देवाची नाही, सद्गुरूंची करायची. कारण सद्गुरूंनी त्याला आम्हाला दाखवून दिलंय. आमच्या आयुष्यामध्ये असे खूप प्रसंग आहेत. आमचा परिचय कुणीतरी करून देतो एखाद्या मोठ्या माणसासोबत आणि आम्ही त्याच्या कच्छेपी लागतो. ज्याने परिचय करून दिला त्याला मात्र आम्ही विसरून जातो. हा कृतज्ञपणा आहे, कृतज्ञपणा आहे. देव सारावे परते, संत पूजावे आरते. अगोदर संतांचं पूजन आहे, देवाचं पूजन नंतर आहे. समर्थ म्हणतात, म्हणून सद्गुरू पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे, जयासी वर्णिता भांडणे, वेदशास्त्री लागली.
वेद आणि शास्त्रांमध्ये सुद्धा भांडण लागलंय. अहो एवढंच नव्हे तर विद्वान माणसं सुद्धा भांडत बसली आहेत. मिरजेच्या मठातला एक फार गोड प्रसंग आहे, सुरेख प्रसंग आहे. वेणा स्वामी मठामध्ये आहेत आणि एका संध्याकाळी समर्थ मठामध्ये आले. समर्थ आलेत म्हटल्यानंतर वेणा स्वामींनी आपल्या शिष्याला सांगितलं, जा रे बेळा, स्वामींचे पाय धुण्यासाठी पाणी तर घेऊन ये पटकन. तो शिष्य पळतच गेला. त्याला माहिती आहे सकाळी भांड भरून देवघरात ठेवलंय उद्याच्या पूजेसाठी. तो गेला, ते भांड उचललं आणि आणलं समर्थांच्या पायावर पाणी घालण्यासाठी. समर्थांच्या लक्षात आलं. शिष्य धावत गेला आणि देवघरातलं भांड उचलून आणलं. देवपूजेसाठी भरून ठेवलेलं पाणी माझे पाय धुण्यासाठी भरून आणलं. समर्थ विनोदानी म्हणाले, वा वेणा स्वामी, वेणाबाई, तुमचे शिष्य तर फार वेदांती झाले. देवपूजेसाठी ठेवलेलं पाणी माझे पाय धुण्यासाठी आणले. वेणाबाईंनी उत्तर दिलं, स्वामी, आपणच नाही का टाकळीच्या तपाचरण काळामध्ये उद्धवांना जो दासबोध सांगितला त्यामध्ये आपण म्हणालात ना, सद्गुरु होऊन देव मोठा, जयास वाटे तो करंटा. अहो तुम्ही देवापेक्षा मोठे आहात हे शिष्याला माहिती आहे. समर्थांच्या लक्षात आलं की आता इथे जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. सर्वत्र विजयम इच्छेत, पुत्रात शिष्यात पराजयम. समर्थांना हे वचन आठवलं. पुत्रांनी आणि शिष्यांनी आपला पराभव करणं म्हणजे आपला विजय. ती एक जाहिरात आहे, कुठलं तरी पावडर आहे ती दिल्यानंतर मुलगा किती एनर्जेटिक होतो. आई आणि तो मुलगा ते दररोज सकाळी व्यायाम करत असतात, धावण्याचा व्यायाम असतो. आणि एक वाक्य ती आई बोलून जाते. ती जाहिरात फार महत्त्वाची नाही आहे, त्या जाहिरातीत असलेलं वाक्य महत्त्वाचं आहे. ती आई म्हणतीये, माझा विजय तेव्हा होईल जेव्हा मला शर्यतीत तो हरवील. माझं हरणं त्याच्या पुढे हा माझा विजय आहे, ही माझी यशस्वीता आहे. समर्थांच्या लक्षात आलं, वेणाबाईंच्या नादी लागण्यात अर्थ नाही. पुढे समर्थ म्हणतात, असो सद्गुरुपदा पुढे दुजे काहीच न चढे, देव सामर्थ्य ते केवडे, माया जनित श्रीराम. अरे काय म्हणले ते देवाचं सामर्थ्य घेऊन बसला तू? सगळे मायाने गुरफटलेले ते. खाओ पिओ आयुष करो मजा करो एवढंच माहिती आहे त्यांना. अहो सद्गुरु कृपा जयासी, सामर्थ्य न चले तयापासी, ज्ञान बळे वैभवासी, तृण तुच्छ केले श्रीराम. काय त्या देवाचं ऐश्वर्य घेऊन बसला म्हणले तुम्ही? वाईन, विमेन अँड वेल्थ या तीन ह्याच्यात अडकून पडले थे. जाहिराती सुद्धा आपण किती लक्षपूर्वक पाहतो. कशाची जाहिरात आहे लगेच उत्तर आलं. समर्थ म्हणतायत, अहो सद्गुरु कृपा जयासी, सामर्थ्य न चले तयापासी, ज्ञान बळे वैभवासी, तृण तुच्छ केले. काय देतात सद्गुरु?
आत्मज्ञान देतात. त्या ज्ञानाच्या बळावर सगळं काय झालंय, तृण तुच्छ केले, गवतासारखं सगळं वाळून गेलंय. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे. ते जो आत्मज्ञान आहे, त्याची जी प्रभा आहे, त्याची जी दीप्ती आहे, त्याचा जो प्रकाश आहे, ते वैभव एवढं मोठं आहे. आत्मज्ञानाच्या बळावर त्यांनी सगळं विश्व, दृश्य विश्व हे काडीसारखं तृणतुच्छ केले. कारण सद्गुरू कसे आहेत, मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीवदरिद्री असंख्यात नृपती केले श्रीराम. संत स्तवन दशक 1 समास 5 आणि सद्गुरु स्तवन दशक 1 समास 4. या 5व्या समासामध्ये समर्थ म्हणतायत, मोक्षश्रिया अलंकृत. काय वैभव आहे, ऐसे हे संत श्रीमंत. अहो, त्यांच्या दारावर मोक्ष लक्ष्मी तिष्ठत उभी आहे. समर्थ वर्णन काय करताय, त्यांच्या दारावर मोक्ष लक्ष्मी सद्गुरूंचं दर्शन व्हावं म्हणून तिष्ठत उभी आहे, रांगेत उभी आहे. काय पडलंय त्या देवांमध्ये, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. परब्रह्म स्वरूपाचं वैभव मिळवून दिला आणि त्याला सम्राट केलंय तिथला. नृपती म्हणजे राजा. जीव दरिद्री असंख्यात. तसं देवाने कुणाला केलाय का? अहो, सद्गुरूंनी किती जीवांचा उद्धार केलाय. देवांनी काय केलं, वर दिले आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात पडत राहा म्हणाले. इथंच खितपत पडतो. मोक्षाच्या भानगडीत पडू नको, नाहीतरी ते मी देऊ शकत नाही. त्याच्यासाठी सद्गुरूंकडे जावं लागतं. मी रांगेतच आहे म्हणाले. पुढे समर्थ म्हणतात, ऐसे सशिष्याचे वैभव सद्गुरु वचनी दृढ भाव, तेणे गुणे देवराव स्वयेची होती श्रीराम. सद्गुरु वचनी दृढ भाव हे फार महत्वाचं आहे. सद्गुरूंच्या वचनावर आमचा विश्वास असला पाहिजे. मुख्य सच्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण त्या नाव सशिष्य श्रीराम. ऐसे सशिष्याचे वैभव सद्गुरु वचनी दृढ भाव, तेणे गुणे देवराव स्वयेची होती. तो स्वतःच परब्रह्म स्वरूप होतो तो शिष्य, कारण त्याचा आपल्या सद्गुरूंच्या वचनांवर पूर्ण विश्वास आहे. शिष्यांनी सद्गुरूंचं महत्व वाढवलं पाहिजे. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस ही गुरु शिष्याची जोडी आपल्याला माहिती आहे. एकही स्वामी विवेकानंद नावाचा मठ नाहीये. सगळे मठ कुठे आहेत? 100 पेक्षा जास्त देशांमध्ये जगाच्या पाठीवर रामकृष्ण मठ आहेत. सद्गुरूंच्या वचनांवर विश्वास आहे. सर्व धर्म परिषदेला जायचंय, काय करावं? कारण त्या काळामध्ये जर समुद्र पार करून गेला तर माणूस बाटला, मग त्याला धर्मात राहायचा अधिकार नाहीये, अशी विचारांची अवस्था होती. शारदा मातांनी ग्रीन सिग्नल दिला. त्या म्हणाल्या, जा नरेन तू. पण सद्गुरूंचा अजून क्लिअर सिग्नल येत नाही. सद्गुरु वचनी पूर्ण विश्वास. स्वामी विवेकानंदांची तळमळ होतीये की सद्गुरू अजून मला सिग्नल देत नाहीयेत. एक दिवस स्वामी विवेकानंदांना स्वप्न पडलं. ठाकूरजी परमपूजनीय रामकृष्ण परमहंस समुद्रावरून चालत जात आहेत. पाठीमागे पाहिलं आणि त्याला ये म्हणून सांगितलं.
4.5 वर्षाचा काळ युरोपमध्ये स्वामी विवेकानंदांनी घालवला. त्या काळामध्ये स्वामी विवेकानंदांचं वाढणारं महत्त्व, त्यांचा शिष्य समुदाय, त्यांना मिळणाऱ्या देणग्या, लाखो रुपयामध्ये देणग्या मिळालेल्या आहेत त्या काळात. विचार करून बघा, 1894, 1895, 1896च्या काळामध्ये लाख रुपयांच्या देणग्या मिळालेल्या आहेत. एका पाद्र्याला वाटलं यांना संपवलं पाहिजे, म्हणून त्यांनी चहामध्ये विष घातलं, चहा समोर ठेवला. त्या चहावर, त्या चहाच्या कपामध्ये, त्या चहावर, चहाचा जो तवंग असतो त्यावर खिन्न मुद्रेनं रामकृष्ण परमहंस दिसतायत. स्वामी विवेकानंदांना समजे ना, माझे सद्गुरू, त्यांचा चेहरा काय एवढा उदास झाला. ते सारखे चहाच्या कपाकडे बघतायत, कपाला हात लावत नाहीत, विचार करतायत. समोरच्या पाद्र्याच्या लक्षात आलं काही कुछ गडबड है. आणि काय माहिती, त्याला जाणवलं असं की स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आलंय की यामध्ये विष घातलेलं आहे. तो उठला, त्यांनी पाय धरले स्वामी विवेकानंदांचे, त्यांनी माफी मागितली. माझ्याकडनं फार मोठं महापाप घडणार होतं, पण तुम्हाला हे सगळं, तुम्ही अंतर्ज्ञानी आहात, तुमचं महत्त्व, तुमच्याबद्दल लोकांचा आदर, सन्मान, प्रेम, हे सगळं आज माझ्या लक्षात आलंय. लोक का भजतात तुम्हाला. स्वामी विवेकानंदांना काही समजे ना. जेव्हा त्यांनी सांगितलं की मी यात विष घातलेलं आहे, सद्गुरु वचनी पूर्ण विश्वास. सद्गुरूंनी सांगितलंय ना, तुझा काही वाईट होणार नाही. बॅग हरवली, दिलेलं शिफारस पत्र हरवलं. त्या काळामध्ये किती भाषणं केली आहेत स्वामी विवेकानंदांनी. अहो, त्या शिकागो सर्व धर्म परिषदेमध्ये कुणाची मतं मांडली की त्या आयोजकांनी विचारावं, स्वामी विवेकानंद तुम्ही तुमचं मत मांडाल का. किती भाषणं केली. ऐसे सशिष्याचे वैभव, सद्गुरु वचनी दृढ भाव, तेने गुणे देवराव, स्वयेची होती श्रीराम. पुढे समर्थ म्हणतात, अंतरी अनुतापे तापले, तेणे अंतर शुद्ध झाले. पुढे सद्गुरु वचने निवाले, सत्शिष्य ऐसे श्रीराम. लागता सद्गुरु वचन पंथे, झाले ब्रह्मांड पालथे. तरी जयाच्या शुद्ध भावार्थे, पालटन धरिजे श्रीराम. शरण सद्गुरु स गेले, सत्शिष्य ऐसे निवडिले. क्रिया पालटे झाले, पावन ईश्वरी श्रीराम. ऐसा सद्भाव अंतरी, तेची मुक्तीचे वाटे करी. येरमाईक वेशधारी, असशिष्य श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणताय, अंतरी अनुतापे तापले. आपण काल अनुताप आणि पश्चाताप याच्यातला फरक पाहिला. अंतरी अनुतापे तापले, तेणे अंतर शुद्ध झाले. विस्तवावर धरलं, अग्नीवर धरलं की सगळा मळ निघून जातो. पुढे सद्गुरु वचने निवाले, सत्शिष्य ऐसे. लागता सद्गुरु वचन पंथे, झाले ब्रह्मांड पालथे. तरी जयाच्या शुद्ध भावार्थे, पालट न धरी जय. एकदा तो अंतःकरणामध्ये सद्गुरूंच्या प्रती अनन्य शरणागताचा भाव आणि सद्गुरूंच्या वचनांवर पूर्ण विश्वास अंतःकरणात एकदा दृढ बसला. समर्थ म्हणतात, ब्रह्मांड पालत होईल, म्हणजे ते दिसणार नाही. या दृश्य विश्वामध्ये तो शिष्य अडकून पडत नाही. षड्रिपूंमध्ये तो अडकून पडत नाही, नाते संबंधांमध्ये तो अडकून पडत नाही.
त्याला माहिती आहे मला कुठं जायचं आहे, माझा रस्ता काय आणि माझा मार्गदर्शक कोण आहे. तो इकडे तिकडे तिकडे इकडे असा कुठेही आसक्त होऊन पडत नाही, अडकून पडत नाही, लिप्त होत नाही. शरण सद्गुरु गेले, सशिष्य ऐसे निवडिले, क्रिया पालटे झाले, पावन ईश्वरी श्रीराम. शरण सद्गुरूस गेले. किती शरण जातात. गुरूंच्या मागे शिष्यांचा लवाजमा किती असतो, पण त्यातले सगळे शिष्य निवडले जातात का? सशिष्य ऐसे निवडिले. समर्थ कल्याण स्वामींना म्हणतात, तुझं म्या गुरुत्व ओपिले, मी तुला माझं गुरुत्व देऊन टाकलेलं आहे, आता माझ्याकडे दुसरं काही राहिलेलं नाहीये शिल्लक. शरण सद्गुरूस गेले. किती शरणागतता पाहिजे. समर्थ नव्या दासबोधामध्ये म्हणतात, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी, प्राण तो हि वेचावा श्रीराम. देवाच्या सख्यत्वासाठी गुरुदेवांचं सख्यत्व मला मिळालं पाहिजे, म्हणून मी माझ्या जीवलगांची तुटी करायला सुद्धा तयार असलो पाहिजे. केवळ 12 वर्षाचं वय आपण कल्पना करू शकतो का? आईला सोडलं, भावाला सोडलं, बहिणींना सोडलं, सगळा गाव सोडला, मित्रमंडळी सोडली, पडाव्या जीवलगासी तुटी, माझा सद्गुरू मला भेटला पाहिजे, म्हणून धावत पळत नाशिकला यायचं, टाकळीला जाऊन बसायचं, तपाचरण करायचं. उगीच सद्गुरू भेटतो का? पडाव्या जीवलगासी तुटी. समर्थ करुणाष्टका म्हणतात, प्रेत सांडून जाती, जीवलग प्रेत सांडून जाती. कोण जीवलग आहेत? षड्रिपू हे जीवलग आहेत. जर ते जीवलग आपण त्यांना सोडू शकतो तर नातेवाईकांचं काय? म्हणून समर्थ म्हणतात, शिष्य असावा स्वतंत्र. आपण पाहिलंय 12 लक्षणं पाहिली. कसा असावा शिष्य? शिष्य पाहिजे कसा पाहिजे त्याची 28 लक्षणं. शिष्य कसा असावा त्याची 12 लक्षणं. त्यामध्ये एक लक्षण आहे शिष्य असावा स्वतंत्र. नाही मी हिला विचारतो, नाही मी त्याला विचारतो, नाही मी त्याचा सल्ला घेतो, असं नाही. पडाव्या जीवलगासी तुटी, प्राण तोही वेचावा शेवटी. प्राण गेले तरी 72, पण सद्गुरूंचं सख्यत्व घडलं पाहिजे. ऐसा सद्भाव अंतरी. असंच तुकाराम महाराजही म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. सद्गुरू आमचे एवढे बलाढ्य आहेत, एवढे बलसंपन्न आहेत, एवढे ऐश्वर्य संपन्न आहेत की आम्ही कुठेही इकडे तिकडे न पाहता आमचा जीव गेला तरी 72 त्यांच्या पायातळी, पण त्यांचं सख्यत्व आमच्याशी तुटलं नाही पाहिजे. ऐसा सद्भाव अंतरी, त्याची मुक्तीचे वाटे करी, येरमाईक वेशधारी असशिष्य श्रीराम. नुसती भगवे कपडे घातली आहेत, नुसत्या छाट्या लावल्या आहेत, कपडे घातलेत, अत्तर माखली आहेत, टिळे ओढलेत, गळ्यात माळा घातल्यात, पण काय हा वरी वरी केलेला वेश आहे. अंतःकरणातून तो असत्शिष्य आहे. समर्थ म्हणतात, असा सद्भाव अंतरी. सद्गुरूंच्या सख्यत्वासाठी माझे जीवलग सुटले, माझे नातेवाईक सुटले, माझा प्राण गेला तरी 72. असा सद्भाव अंतरी असणं तोच मुक्तीचा वाटेकरी आहे. कुठली मुक्ती आहे? समीपता आहे का? स्वरूपता आहे का? सलोकता आहे का? नाही, सायोज्यता मुक्ती. येरमाईक वेशधारी. बाकीचे सगळे कसे आहेत? समर्थ म्हणतायत, फक्त कपडे घातलेत, अंतःकरणामध्ये काहीही फरक नाही. ओवी क्रमांक 53 पासून आपण 53 पर्यंत आलेलो आहोत. ओवी क्रमांक 54 पासून समर्थांनी
लबाड शिष्य कसा असतो, दांभिक शिष्य कसा असतो, त्याचं वर्णन केलेलं आहे. हे वर्णन आपण उद्या दुपारी 3च्या सत्रामध्ये पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.